9 जून दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 13 प्रकृती पुरुष विवेक योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 661 पासून पुढे. अंग वरी वरी चर्ची जनाते अभ्यर्चिता वंची. तो जानपा अज्ञानाची खाणी येत आणि वन्नी वन्नी विचरे. तेत जळती जैसी जंगले स्थावरे. तैसे जयाचे आचारे जगा दुःख. कौतुके जे जे जल्पे ते सांभाळाहून ती करुके. विषाहून संकल्पे मारकूजे तया ते बहु अज्ञान. जो अज्ञानाचे निधान हिंसेसी आयतन जयाचे जिने. आणि फुंके बाता फुगे रे चिलिया सवेची उपगे. तैसा संयोग वियोगे चढे ओटे. पडली वार याची आवळसा धुळी चढे आकाशा. हरिका वळगे तैसा स्तुती वेळे. निंदा मोटकी ऐके आणि कपाळ धरुनी ठाके. थेंबे विरे वारेनी शोके चिखलू जैसा. तैसा मानापमानी होय जो कोणीची उर्मिन साहे. तयाच्या ठाई आहे अज्ञान पुरे. आणि जयाचिया मनी गाठी वखिरी मोकळी वाचा दिठी. अंगे मिळे जीवे पाठी भलतया दे. व्याधाचे चारा घालणे तैसे प्रांजळ जोगावणे. चांगाची अंतःकरणे विरू करी. गार शेवाळे गुंडाळली का निंबोळी जैसी पिकली. तैसी जयाची भली बाह्यक्रिया. अज्ञान तयाची ठाई ठेविले असे पाही. या बोला आन नाही सत्यमानी. आणि गुरु कुळी लाजे जो गुरु भक्ती उपजे. विद्या घेवनी माझे गुरुसीची जो. तयाचे नाम घेणे ते वाचे शूद्रान्न होणे. परी घडले लक्षणे बोलता ये. आता गुरुभक्ताचे नाव घेवो तेने वाचेसी प्रायश्चित्त देवो. गुरु सेवका नाव पावो सूर्य जैसा. ए तुलने पांगुज पापाचा निस्तरेल हे वाचा. जो गुरु तल्पगाचा नामी झाला हा ठाय वरी. नाम तया नामाचे भयहरी. मग म्हणे अवधारी आनिक चिन्हे तरी अंगे कर्मे ढिला. जो मने विकल्पे भरला अडवींचा अवगळला कुव्हा जैसा. तया तोंडी काटी वडे आतून उसदी हाडे. अशुची तेने पाडे सबाह्य जो. जैसे पोटा लागी सुने उघडे झाकलेन म्हणे. तैसे आपले परावे नेने द्रव्या लागी. या ग्राम सिंहाची ठाई जैसा मिळणी ठाव आठाव नाही. तैसा श्रीविषयी काही विचारिना. कर्माचा वेळ चुके का नित्य नैमित्तिक ठाके. ते जयान दुःखे जीवा माझी. पापी जो निसंगू पुण्याविषयी अतिनी लागू. जयाच्या मनी वेगो विकल्पाचा. तो जान निखिळा अज्ञानाचा पुतळा. जो बांधोनी असे डोळा वित्ता शेते आणि स्वार्थे अळुमाळे. जो धैर्यापासून चळे जैसे तृणबीज ढळे मुंगे चेनी. पाहो सुदलिया सवे जैसे थिल्लर कालवे. तैसा भयाचे नावे गजबजे जो. मनोरथांची धारसा वाहने जयाची मानसा. पुरी पडलिया जैसा दुधिया पाही. वायूचे निसावाये तू दिगंतरा जाये. दुःख वार्ता होय तैसे जया. वाऊधनाची परी जो आसरो कैची नक धरी. क्षेत्री तीर्थी पुरी थारोनेने का मातलिया सरडा. पुडता बुडुक पुडती शेंडा. हिंडन वारा कोरडा तैसा जया. स्वतःच्या अंगाला भस्म गंध वगैरे लोकांना दिसेल अशा तऱ्हेने फासतो. लोक त्याची पूज्य म्हणून पूजा करताना फसवत असतो. तो अज्ञानाची खानच आहे असे समज असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. आणि रानात लागलेल्या वनव्याने जसे वृक्ष व इतर प्राणी अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडतात तसे ज्याचे आचरण सर्व जगाला तापदायक असते. तो सहजच काही बोलला तरी ते तीक्ष्ण हत्याराप्रमाणे मनावर घाव करणारे व त्याचे सर्व बेत विषाप्रमाणे घातकी असतात. त्याच्या ठिकाणी खूप अज्ञान असते. तो अज्ञानाचा ठेवाच होय व त्याचे जगणे म्हणजे हिंसेचे आश्रयस्थानच होय. वारा भरला म्हणजे भाता फुकतो. सोडला की रिकामा पडतो. त्याप्रमाणे इच्छित वस्तूच्या लाभाने अथवा हानीने आनंदित अथवा दुःखी होतो. वाऱ्याच्या भोवऱ्यात धूळ सापडली की उंच उडते. त्याप्रमाणे कोणी स्तुती केली की आनंदाने चढून जातो. थोडी जरी निंदा ऐकली की डोके धरून बसतो. अशी थेंबाने विरघळणाऱ्या
आणि वाऱ्याने सुकणाऱ्या चिखलासारखी त्याची स्थिती असते. त्याप्रमाणे मानापमानाच्या प्रसंगी ज्याची स्थिती होते व ज्याला कोणत्याही विकाराचा वेग सहन होत नाही, त्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे. आणि ज्याच्या मनात गाठ असते आतल्या गाठीचा, ज्याचे बोलणे व पाहणे वरून वरून मोकळ्या मनाचे असते व अंगाने एकाला मदत करतो नंतर दुसऱ्यालाच मदत करतो. पारद्याने सावजाला चारा घालणे हे जसे असते वरून प्रामाणिकपणाचे, सरळपणाचे व आतून घात करण्याचे, त्याप्रमाणे ज्याचे दुसऱ्यास पोसणे अथवा सांभाळणे सरळ असते, वरून प्रांजळपणा व आतून सज्जनांशी वैर, शेवाळाने आच्छादलेली गारगोटी जशी वरून सुंदर दिसते अथवा पिकलेली लिंबोळी वरून सुंदर दिसते परंतु आतून कडू असते, तसे ज्याचे बाह्य आचरण दिसण्यात चांगले असते त्याच्या ठिकाणी अज्ञान साठवले आहे असे समज. यात काही खोटे नाही, अगदी सत्य आहे. गुरुचे नाव सांगण्याची ज्याला लाज वाटते, जो गुरुसेवेचा तिटकारा करतो आणि त्याच्याकडून विद्या शिकून पुन्हा त्यांच्यावरच उलटतो, ज्याचे नुसते नाव घेतले तर शूद्राचे अन्न सेवन करण्याचा दोष लागतो, पण करणार काय? लक्षणे सांगताना ते वर्णन करणे आले, म्हणून आता गुरुच्या भक्ताचे नामस्मरण करू, त्याने वाचेस प्रायश्चित्त देऊ. गुरुभक्ताचे नाव म्हणजे जणू काही सूर्यच आहे असे समजा. गुरुनिंदकाच्या नामोच्चारणाने लागलेल्या पातकाची गुरुनिष्ठाच्या नावाने निवृत्ती होईल. हा उपाय त्या घडलेल्या पातकाचे भय समूळ नाहीसे करील. ते पुढे म्हणतात, आणखी लक्षणे ऐका. जो शरीराने कर्म करण्याविषयी आळशी असतो, ज्याचे मन विकल्पाने भरलेले असते, तो जणू आड रानातील गाळाने भरलेली विहीरच असतो. त्या विहिरीच्या तोंडावर काटेरी झाडे व आत नुसती पडून मेलेल्यांची हाडे असतात. त्याप्रमाणे हा पुरुष आतून बाहेरून अशुद्ध असतो. कुत्र्याला जसा उघडे झाकलेला हा काही विचार नसतो, त्याप्रमाणे द्रव्याकरता जो आपले व परके असे जाणत नाही. कुत्र्याला संग करण्याला जशी योग्य अयोग्य जागा याचा विचार नसतो, त्याप्रमाणे जो श्रीसंगाविषयी काही विचार करत नाही. विहित कर्म करण्याची वेळ चुकली अथवा नित्य नैमित्तिक कर्मे राहिली तरी त्याचे मन दुःखी होत नाही. पाप करण्याला ज्याला लाज वाटत नाही आणि पुण्यकर्म करावे असे ज्याला वाटतही नाही आणि ज्याच्या मनात विकल्पाची सतत धावाधाव सुरू असते, तो केवळ अज्ञानाचा पुतळा आहे असे समज. धनाच्या आशेपुढे त्याला पापपुण्य काहीच दिसत नाही. ज्याप्रमाणे गवताचे बी ठिकाणावरून हलण्यास मुंगीचे बळही पुरे होते, अशी थोडी जरी स्वार्थहानी झाली तरी त्याच्या मनाची शांती ढळते. डबक्यात पाय ठेवताच जसे त्यातील पाणी गढूळ होते, तसे भीतीचे नाव काढताच तो घाबराघुबरा होतो. पुरात अडकलेला भोपळा जसा गटांगळ्या खात खात वाहत जातो, तसे मनोरथांच्या धारेबरोबर ज्याचे मन वाटेल तिकडे धावत असते. वारा सुटला की धूर वाटेल तिकडे अथवा वाटेल तेवढा उंच जातो. त्याप्रमाणे थोडी जरी दुःखाची बातमी ऐकली की ज्याचे मन ठिकाणावर राहत नाही. वावटळ जशी स्थिर असत नाही, तसा जो क्षेत्रात तीर्थाच्या ठिकाणी अथवा सातपुऱ्यांमध्ये कोणा एका पुरीत कायम राहण्याचे जाणत नाही, किंवा माजलेला सरडा जसा झाडावरून खाली वर खालून वर पुन्हा अशा उगीचच फेऱ्या मारत असतो, रांजण किंवा मडके पुरल्याशिवाय जसे स्थिर राहत नाही, तसा बेशुद्ध होईल असा झोप लागेल तेव्हाच हा स्थिर असतो, एरवीसारखा भटकत असो, असे श्रीकृष्ण अर्जुनास अज्ञानाची लक्षणे सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.